गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज बोलणार आहे द मिलेनियर रिअल इस्टेट एजंटबद्दल. आणि हे बुक इतकी चांगली आहे कारण की याच्यात सांगण्यात येत आहे की कोणी लोक आपली कडी मेहनत करून सफलता हासिल करते आणि काही ना काही एका सीमावर त्यांनी थांबून जाते. आणि जसं की बाजार जेव्हा पडते तर त्यांना माहीत नाही राहत कशा पद्धतीनं उठायचं, सीमा लागते. तर आता याच्यात आपण काय करतो, तर लेखक का म्हणते, मी एक बुक वाचली होती लिमिटेड पॉवर बुक नावाची, एन्थनी रॉबिन्सची. तर तिथे हे सांगण्यात येत आहे की तुम्ही ज्या रस्त्याने चालले याच्या पहिले पण खूप लोक ह्या रस्त्याने जाऊ नये, तर त्यांचा अनुभव शिका. कारण की तुम्ही कडी मेहनत करून तर तुम्ही ते मुकाम तर हासिल करून घेता, पण तुम्ही ते सीमा नाही तोडू शकत. म्हणून खूप जणं ते लिमिटच आपली तोडायचा प्रयत्न नाही करत. तर त्याच्यासाठी इथं खूप चांगलं त्या बुकात सांगण्यात आलं की ज्या रस्त्याने तुम्ही चालताय त्या रस्त्यानं याच्या पहिले खूप लोक गेले आहे. तर ह्या बुकात अंडरलाईन केलेले काही गोष्टी लेखक आपल्यासोबत शेअर करून राहिला. तर इथं काय सांगताय, तर सफलता काही ना काही क्लूज सोडते, ते आपल्याला विशेष कार्यानं पकडा लागते. तर इथं परिणाम काय होत आहे, जे सफल इन्सान आहे, ठीक आहे, तो काही ना काही ॲक्शन असे घेत आहे जो कडी मेहनतवाला नाही घेऊ शकताय. तर जे पण तुम्ही मॉडल जे बघताय, जसं जे मॅनेजर आहे या खूप नेट इन्कम कमवतात, म्हणजे वर्षाचे इन्कम कमवत आहे रिअल इस्टेटमध्ये, तर त्यांचे मॉडल तुम्ही शिका म्हणतात. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं काम करतात. तर आपल्याला मॉडल शिकून एक्सलंटपर्यंत जायचं आहे. तर काही असे प्रोफेशनल राहते मॉडलर म्हणजे जो असा व्यक्ती जो पहिले ह्या फील्डमध्ये सफल आहे, त्याला आपल्याला बघायचं आहे, त्याच्याजवळून शिकायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी शिकायचं आहे की तुम्ही स्वतः गलती नाही केली पाहिजे. अगर तुम्ही स्वतः गलती केले तर काय होणार, तुम्ही गड्ड्यात पडाल. पण तुम्ही दुसऱ्याला पाहून अनुभव शिकून तुम्ही ह्या फील्डमध्ये उतरले तर खूप चांगलं राहणार. तर याच्यात सांगता की तुम्ही जासूस बना, डिटेक्टिव्ह बना आणि तुम्ही ते स्तर हासिल करा जे मॉडलर करतात. म्हणजे जो ह्या फील्डचा उत्तम खिलाडी आहे त्यासोबत काम करा स्टार्टिंगला. आणि खूप प्रश्न विचारा त्याला. याच्याकरता तो जितके तुमचे मोठे प्रश्न राहणार तितके तुम्हाला उत्तर पण तसेच मोठे मिळणार, ठीक. आणि जसं तुमच्या सफल आदमीला तुम्ही बघत आहे, ज्या ह्या फील्डमध्ये हमेशा सफल होत आहे. म्हणजे एक जण राहते 5 मिलियनचा बिझनेस करते आणि एक जण राहते 5 करोड मिलियनचा बिझनेस करते. रिअल इस्टेट असंच आहे. पण कोणी आपल्या सीमा कुठं अडवते, कडी मेहनत करून थांबून जाते. तर इथं आपल्याला हे सांगताय, ह्या ओव्हरव्ह्यू मी देतो ह्या बुकाचा, की जे सफल आदमी आहे त्याच्याजवळून तुम्हाला मॉडलिंग शिकायचं आहे. मॉडलिंग म्हणजे तो कशा पद्धतीनं काम करताय. तर जेव्हा पण मार्केट पडन तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की त्यानं का केलं होतं. तर मी माझा अनुभव सांगतो की जो पण सफल इन्सान आहे तो काय करतो, पहिले तर सफल आदमीजवळून शिकतो, मग त्याच्यात क्रिएटिव्ह आणते आणि इनोव्हेशन करतो त्याच्यात, म्हणजे इनोव्हेशन करतो. तर आपल्याला कडी मेहनत नाही करायचं आहे. पहिले हे बुक समजा. जर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर हे बुक असे सांगताय की पहिले तुम्ही मॉडलिंग जेवण शिकले तर बेस्ट राहणार. पण जो चक्का पहिलेच बनवून आहे त्याला डबल बनवायची काही गरज नाही. जो बल्ब पहिलेच बनवून आहे त्याला डबल बनवायची काहीच गरज नाही. तर आपण काय करतो, तो व्हीलला डबल बनवायचा प्रयत्न करतो, ठीक. तर पहिल्याला डबल बनवायचा प्रयत्न नको करा, कारण की इथं तुम्ही थकून जाणार, मानसिक आणि शारीरिकनं, दिमाग आणि शारीरिकनं दोन्ही थकून जाणार. याच्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही जन्मजात हुशार असाल तर तुम्हाला आत्मविश्वास असेल का मी करू शकतो हे ते, पण एक सीमानंतर थांबते ना, त्यावेळी तुम्हाला नाही का शिकत राहणं बहुत इम्पॉर्टंट आहे. मॉडलिंग जेवढून नाही का त्यांच्याकडून शिकत राहणं. मॉडलिंग म्हणजे जो सफल इन्सान त्यांचे जे पुरी जे हे आहे ते पूर्ण शिकायचं आहे. तर मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो की एक तबला गायक होता, एक संगीतकार होता. तो म्हणे की जो व्यक्ती कोणाजवळून शिकला मी त्याला शिकवू नाही शकत, आणि जो काहीच नाही शिकवला आहे मी त्याजवळून 500 रुपये घेणार, आणि जो शिकून आहे त्याजवळून 3 गुणा जास्त पैसे घेणार. कारण की म्हणजे 3 गुणा जास्त पैसे याच्यासाठी घेत आहे कारण की त्याला विसरात तर लागन पहिले जे गोष्ट तुम्ही शिकली, आणि जो नवीन आहे तो पहिले शिकून जाणार मॉडलिंगनं. तर मॉडलिंग इतकं इम्पॉर्टंट आहे. तर पहिले काय करा, मॉडलिंग शिका, ना की स्वतः ह्या फील्डमध्ये घुसून. नाही तर हे बुक तुमच्यासाठी एक पहिला पायदान आहे जे तुम्ही हे करून तुम्ही समोर जाऊ शकता. तर
पहिले तर खूप मोठा विचार करा, कारण जितका तुमचा मोठा विचार राहणार तितका तुमची सीमाही तुटणार. जसं तुम्ही खूप मोठ्यांच्याएवढं काम जाऊन केले तर काय होणार, त्याची सीमा पटापट तुटून तुम्ही त्या लेवलपर्यंत पोचू शकता. तर रिअल इस्टेटमध्ये 3 स्तंभ आहे. पहिले आहे 3 स्तंभ म्हणजे 3L, लीड, लिस्टिंग, लेवरेज. रिअल इस्टेटमध्ये सफल व्हायचे असेल तुम्हाला तर हर दिवशी तुम्हाला नवीन ग्राहक पाहिजे. हर दिवशी नाही, हर महिन्यात जे पण आहे लीड पाहिजे तुम्हाला, लीड. आता लीड काय होते, तुम्ही एक उत्तम डॉक्टर असन, वकील असन, या तुम्हाला खूप नॉलेज असेल, पण तुमच्याजवळ अगर लीड नाही येत असेल, तुम्हाला जनरेट नाही करता येत असेल, तर तुमच्या त्या नॉलेजचा काहीच फायदा नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला अगर रिअल इस्टेटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला लीड्स पाहिजे. लीड असे पाहिजे की तुमच्याजवळ लोक आले पाहिजे. आता ते कसे येणार, समजा की तुम्ही असे म्हणणार की तुम्ही रिअल इस्टेट बघता का, प्लॉट बघता का, येणार का, हे आदेश झाला. आदेश नाही द्यायचा आहे आपल्याला, तुम्हाला असं काहीतरी बोलायचं आहे का तो इंटरेस्टेड होणार यासाठी, लीड. त्याच्यानंतर आहे लिस्टिंग. लिस्टिंग याच्यासाठी गरजेचं आहे, तुमचा टाईम वाचवते. तुम्ही त्याला तुमच्याजवळ नावं आले तर तुम्ही हर महिन्यात त्याला मॅसेज करू शकते, ईमेलवर, व्हॉट्सअपवर, आणि ओपन हाऊसेस ग्रोथ होऊ शकते तुमची, आणि महिन्यात तुमचं चालू राहू शकते. तर इथं बायर्स लिस्ट, सेलर लिस्ट हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर इथं तुम्ही काय करू शकता, लिस्टिंग करू शकता. लिस्टिंग म्हणजे तुमच्याजवळ एक बुक पाहिजे, तिथं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर कोणं काय म्हटलं हे लिहायचं आहे. त्यानं काय होणार की तुम्हाला रस्ते मिळणार. ठीक आहे, हे बेस्ट वे आहे. आणि तिसरं आहे लिव्हरेज. कोणी म्हणतात टाईम इज मनी, पण हे गलत धारणा आहे. बिझनेस पीपल काय म्हणते की जे लोक उत्तम आहे त्यांच्याजवळून काम करा, म्हणजे जे फील्डचे एक्सपर्ट आहे त्याच्यात आपल्या टीममध्ये जोडा. जितकी मोठी तुमची टीम असेल तितकं तुमच्या लेव्हरेज वाढेल. ठीक आहे. तर तुमच्याजवळ लीडसाठी एक्सपर्ट पाहिजे, लिस्टिंग म्हणजे तुमच्यासाठी, म्हणजे व्हिजिटसाठी जे तुम्ही व्हिजिट करता प्लॉटवर तिथं तुमच्यासाठी पाहिजे एक्सपर्ट लोक, तुमच्यासाठी क्लोजिंगसाठी एक्सपर्ट लोक पाहिजे. ठीक आहे. हे पूर्ण प्रकारचे तुम्हाला सिस्टम क्रिएट करता आलं पाहिजे. ज्या पद्धतीनं काय होणार, एक तर तुम्ही कोणाच्या तरी, एक तर तुम्ही सिस्टम बनवा, नाही तर तुम्ही कोणत्या तरी सिस्टमच्या गुलाम राहा. हे दोनच ऑप्शन आहे इथे. ठीक. तर अशा पद्धतीनं लेखक आपल्याला सांगत आहे. तर इथं हे सांगत आहे की सही लोक, सही सिस्टम आणि सही टूल्स असणं किती इम्पॉर्टंट आहे. सही सोच बहुत इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला काय शिकायचं इथं, सही लोकसोबत काम करायचं आहे, सही सिस्टमसोबत, ज्याच्या पायी लिव्हरेज होणार आपलं. लिव्हरेज तुम्ही बघू शकता, हा दुनियात खूप जणं खूप मेहनत करून राहिले, खूप मेहनत करता की 12-12 घंटे, 24-24 घंटे. त्यांनी पैसे कमवत आहे का, नाही. पण तुम्ही सही लोकांसोबत, सही सिस्टमसोबत, सही प्रक्रियासोबत जुळले तर तुम्ही आणखी चांगला ग्रोथ करू शकता. तर आपण इथं शिकणार आहोत फाउंडेशन मॉडेल, जे हे 3 पिल्लर होते. आता हे आपण शिकलो. पहिलं काय, लीड, लिस्टिंग आणि लेव्हरेज, हे पद्धतीचे आपण शिकणार आहोत. आता इथं 3 स्टेट आहे जे हर एक रिअल इस्टेटला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथं किती आहे स्टेट, 4 स्टेट आहे. 4 स्टेट असे आहे, थिंक अ मिलिनियर, सोच विचार बड़ा रखिए, अर्न अ मिलियन, मिलियन कमाइए, नेट अ मिलियन, मिलियन का वास्तविक लाभ बचाना, रिसीव अ मिलियन, मिलियन निष्क्रिय आय कमाइए. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, थिंक अ मिलिनियर, म्हणजे आपल्याला मिलियन विचार करायचा आहे. मिलियन विचार केल्यानंतर अर्न होणार, मग नेट प्रॉफिट आणि रिसीव होणार, ते नंतरची गोष्ट आहे. तर पहिले हे जे गोष्ट आहे थिंक अ मिलिनियर, याच्यावर तुम्ही फोकस करा. थिंक अ मिलिनियर अशी गोष्ट आहे की पहिले तुम्ही विचार केला तेव्हाच तुमचं ग्रो होणार. आणि जेव्हा आपल्याला माहीत पडलं की माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीचा सगळ्यात मोठा चढाई आहे, सगळ्यात मोठी चढाई आहे, तर 100 से अधिक वर्ष लागले ह्या गोष्टीला चढासाठी. पण जेव्हा एक व्यक्ती चढला तर एका वर्षानंतर दुसरा व्यक्ती बी एव्हरेस्ट चढू शकला. तर आपल्याला काय करायचं आहे, जो रस्त्यानं जो मॉडलर सफल इन्सान गेला
त्याच रस्त्यानं आपल्याला पण जायचं आहे. त्याच्यानं काय होणार, आपण पण त्याच चढाई चढवू शकतो. जसं की तुम्ही जे मी सांगलं, थिंक मिलिनियर, अन मिलिनियर आणि नेट मिलिनियर आणि रिसिव्ह मिलिनियर. तर हे जे मॉडेल आहे हे तुम्ही आपल्या पॉकेटमध्ये जो बटवा आहे त्याच्यात तुम्ही जे व्हिजिटिंग कार्डवर लिहून ठेवू शकता, तुम्ही आपल्या बेंचवर लिहून ठेवू शकता, तुम्ही टॅटू पण काढू शकता मजाकमध्ये. कारण की तुम्ही थिंक मिलिनियर बहुत इम्पॉर्टंट आहे. सोचिए पहिले आप मिलियन कमा सकते हो, त्यानंतरच तुम्ही मिलियन कमवणार. ठीक. आणि कोणी लोक रिअल इस्टेटमध्ये सन्मान, पुरस्कार याच्यासाठी येतात, पण हे कोणत्याच कामाचे नाही आहे. हे आपलं अंतिम उद्देश नाही आहे. आपलं दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन करायचं काहीच मतलब नाही आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, आपली जर्नी जगाची आहे. आपली जर्नी पूर्ण जगाची आहे. ठीक. रिअल इस्टेटमध्ये हे गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं काय आहे, 3 पिल्लर कोणते, लीड, लिस्टिंग आणि लेव्हरेज. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि 4 स्टेट कोणते आहे, थिंक मिलिनियर, अन मिलिनियर आणि नेट मिलियन आणि काय रिसिव्ह मिलिनियर. हे गोष्टी तुम्ही डोक्यात फिक्स करून टाका. त्यानंतर तुम्हाला पुढं मी तुमच्यासोबत बोलन मी. चल, थँक्यू.